सगळे शाळा ही जी आहे त्यांनी तुमच्या भावना दुखावलेल्या आहेत. 2 मिनिटं लढू नका. पुढे साधावं, त्याला नाळा लागावं आणि त्या शिक्षक म्हणतो सर्व धर्म समभाव या पुस्तकाला इस्लाम आचरणारे आदर्श आहे आणि तिच्यात आतंकाची भाषा सगळी लिहिली. मंदिरात फक्त 2 मिनिटं थांबले, बाकी ठिकाणी कॉपी आम्ही तुम्हाला एक देतो. धार्मिक स्थळाला भेटी दिल्या, त्यांनी जुनं जे चर्च असेल त्यांच्यासाठी भेटी घेतल्या. जुनी मस्जिद मोठी जी होती भुसावळमध्ये त्या ठिकाणी ते गेले. मात्र कुठल्याही प्रकारे आता आपण निवेदन घ्या. आमचा 12 लोक कुठल्याही प्रकारे या ठिकाणी ते गेलेले नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये त्यांनी 100 रुपये शुल्क आकारले आहे. त्याच्यानंतर मस्जिदमध्ये त्यांच्या धर्मीय लोकांना त्यांच्या स्त्रिया अलाऊ नाही आहे. अशा ठिकाणी हिंदू मुलींना त्यांनी का मध्ये अलाऊ केलं, कोणत्या नियमाच्या आधारे, आमचा महत्वाचा प्रश्न आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना बरं बसल्या तर बसल्या वरतून त्यांनी पुस्तकाचं वितरण केलं, त्या ठिकाणी स्पीच केलं. आता ह्यामध्ये ज्या 60 ते 50 विद्यार्थी जे काही असतील त्यांचं प्रतिनिधित्व करणारे किती शिक्षक होते ही संख्या मुद्दाहून शाळेने आजपर्यंत समोर आणलेली नाहीये. त्यांची सर्वांची चौकशी हवी की ते सहभागी कोण कोण होते. त्याच्यानंतर त्यांनी धर्मामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेले त्यांना स्पीच काय केलं त्याच्या संदर्भामध्ये काही व्हिडिओ असेल काही असेल तर त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी घ्यावं. त्याच्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की ज्या हे प्रिन्सिपल मॅडम आहे त्या स्वतः त्या ड्रेस कोडमध्ये असतात आणि इतर विद्यार्थी जे असतात ते दुसऱ्या कोडमध्ये असतात. म्हणजे सर्व धर्म समभाव जर म्हणतात तुम्ही तर मग असा विशिष्ट धर्माचं प्रतिनिधित्व का म्हणून ते करावं. त्या ठिकाणी काय भावना दुखाव्या आमच्या सर्व हिंदू लोकांच्या, बरोबर आहे की नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की हे संपूर्ण जे सद्भावना दिवसाच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून जी काही रॅली काढली गेली आहे, जी सहल केली गेली. आता सेंट्रल हायस्कूलच्याच पाठीमागे ते शिवमंदिर आहे.